मला कधी घेणार छोटा फोन? फोन पाहिजे तुला? हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस आनंदात आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला तर मग मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडंफार सांगते. मी या पहिल्या व्लॉगमध्ये स्वतः पुढे आलेली नाही. माझ्या मुली आहेत, माझ्या मिस्टरांचा आणि माझा फक्त आवाजच आहे या व्हिडिओमध्ये. तर हळूहळू मी पुढे येणारच आहे, त्यामुळे तुम्ही बघसालच मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघत असाल की मी इथे पुऱ्या बनवत आहे. सकाळची वेळ होती, माझ्या मुली सकाळी शाळेत जातात आणि माझ्या मोठ्या मुलीला डब्यात आज पुरी भाजीच पाहिजे होती. चला उठा आता 7 माझ्या लहान मुलीला तिला तिचे पप्पा उठवत आहेत बघा, आणि मोठी मुलगी तयार होत आहे, पण ही म्हणते की मला अजून झोपायचं, दूध प्यायचं आणि झोपायचं. उठणार तर आहे ती. हे बघा सिद्धी तयार होते शाळेसाठी, आंघोळ वगैरे झाली तिची. आता युनिफॉर्म घालेल. यांची सकाळी शाळा असते ना, तर यांना उठवायला खूप प्रॉब्लेम होतो, कारण रात्री ह्या खूप उशिरा झोपतात. आता ही बॅग चेक करते की व्यवस्थित टाकलं की नाही रात्री, सगळं होमवर्क वगैरे करते. त्यानंतर ती देवपूजा करते. देवपूजा म्हणजे नमस्कार वगैरे घंटी वाजवून. त्यामुळे काय होतं ना, मुलांना दिवसभर थोडं प्रसन्न वाटतं, कारण सकाळी सकाळी देवपूजा केली की आपल्याला सुद्धा किती छान वाटतं ना दिवसभर. त्यामुळे त्यांना पण अशी सवय लावली मुलींना की दर्शन वगैरे घ्यायचं, मग शाळेत जायचं. आणि आता बघा सिद्धीची बॅग पॅक झालेली आहे, सगळं तिने तयार करून ठेवलं आहे. आता तिला मी जेवायला देते. पुरी आणि भाजीच खाल्ली तिने, काही सकाळी नाश्ता वगैरे काही बनवत नाही, डायरेक्ट जेवण करून जातात. स्वस्ती फक्त दूध पिऊन जाते. तिचं आवरून देते. आता शाळेचे खूपच नियम असतात. हेअरबँड लावा, क्लिप लावा, पाहिले तर एवढेशे केस तिचे, पण त्यालासुद्धा सगळं काही लावावं लागतं. गंध माझ्याकडून थोडासा क्रॉस गेला म्हणून पुसला आणि पुन्हा लावला. लगेच तिचं आवरलं, ती टी व्ही बघायला गेली. तिला टी व्ही बघितल्याशिवाय होतच नाही शाळेत जायच्या आधी. नाही बघू दिला ना की एवढंसं तोंड करतीन, आणि नाहीतर मग फुगून बसणार. 2 मिनटं जरी राहिले ना व्हॅन यायला तरीसुद्धा ती टी व्ही बघते. बघा आता 7:15 झालेले. आवरलं त्यांचा, ID वगैरे घातला, स्वस्तीला घालायची विसरले होते. पुन्हा एकदा बॅग चेक केली, व्यवस्थित सगळं टाकले की नाही, कारण शाळेमध्ये ना खूप काही मागवतात, काही हेच द्या, टॉय द्या, काहीतरी द्या, असं असतं त्यांचं. त्यामुळे पुन्हा एकदा चेक करत असते. आता ती स्वतः सँडल घालते. रोज ती स्वतःच सँडल घालते, व्यवस्थित रेडी होऊन उभी असते दीदीची वाट बघत. दीदी सगळं तिचं ओझं उचलते पाठीवर, आणि मग तिच्यासोबत ती पण खाली जाते. ओझं म्हणजे बॅगचं एवढं ओझं असतं ना, बॅगचं काय सांगू. म्हणजे मी जर ते ओझं उचललं ना तर माझं अक्षरशः पेन व्हायला लागते. पाठ एवढी दुखते ना की बस. कधीतरी घ्यायचं काम पडतं तर तेही मी घेत नाही. आता तिला सवय झालेली आहे. स्वस्ती बघा टी व्ही बघत बसली आहे. पप्पा म्हणतात तिला आवर, आणि ती टी व्ही बघत बसली. आणि सारखे ते सौरभ जोशीचे व्लॉग बघत असती. तिला तो कुणाली आणि पियुष खूप आवडतो. आली गाडी बघा, खाली चालल्या पप्पांना आणि आम्हाला बाय बाय केलं. बसल्या गाडीमध्ये आणि बस. आता त्या दुपारी स्वस्ती फक्त लवकर येते, 11:30ला येते, आणि सिद्धी येते उशिरा. आमच्या दोघांना उपवास होता. दोघांसाठी उसळ बनवली साबुदाण्याची. मिस्टरांना त्याच्याबरोबर थोडंसं दही, चिप्स आणि ती बटाट्याची कुरडई वगैरे देते. शाळेतून आले खेळायला लागली तू फ्रेश होऊन. काय शिकवलं? काहीच नाही सांगितलं तुम्हाला आज. पण तू शाळेतून आल्यावर काहीच सांगितलं नाही मला आज. काय झालं? विसरते? होमवर्क दिला का? कशाचा दिला? नाही माहिती. कोणती बुक दिली सांग? येल्लो म्हणजे मॅथचा दिला. मग अभ्यास करून घ्या. आता खेळा थोड्या वेळ, मग जेवण करा आणि मग अभ्यास करून घ्या. हां, मग थोड्या वेळ टी व्ही बघा. हो, आज थोड्या वेळ मी आज पहिला व्लॉग टाकणार आहे, माहिती आहे? टाकू? हो ना.
मग तू छान छान बोलणार ना, जशी रोज बोलते तशी? काय करणार जायचं, मला ते योगा करायला जायचं मंदिरात. कुठे जायचं? योगा करायला जायचं मला मंदिरात. मंदिरात? हा, रोज जातो ना ते मोठ्या मुली. मोठ्या मुली जातात तिथे? अरे ते फिटनेस ग्रुप आहे तो. फिटनेस आहे, आपल्या कॉलनीचा फिटनेस ग्रुप आहे तो. मग तिथे मुलं थोडी आहे, सगळे मोठे मोठेच आहे. काकू काका सगळे मोठेच आहे, मुलं नाही आहे तिथे. मुलं थोडीच आहे तिथे. कधी बघितले तू मुलं? मला कधी घेणार छोटा फोन. फोन पाहिजे तुला? छोटा फोन? असं छोटा फोन थोडी असतो. असतो ना. कोणता? मी बघितला. कधी? शापनमध्ये. कुठे? शापनमध्ये. काय लपून ठेवलाय कधी? कुठे लपून ठेवला? आता मिळतच नाही तसे छोटे फोन. आता असेच आहे मोठे मोठ्या माणसांचेच आहे. ते सामान लपून ठेवला का नाही? त्याच्या किचन मला माहिती आहे. यांच्यावर रिमोट ठेवलेलं ते. रिमोट आहे ते. कोणतं रिमोट? एसीचं रिमोट होतं ते. फोन थोडी होता. काही पण सांगती. एक व्हिडिओमध्ये बघितलं ना. काय बघितलं? छोटा फोन कुठे मिळतो मला माहिती आहे. ते मी सांगू का? हां. आपण जिथे जातो शॉपिंग करायला तिथे. आपण कुठे जातो शॉपिंग करायला? मार्केटला. मार्केट तर खूप मोठं असतं. मग त्या मार्केटमध्ये कुठे? काय? अच्छा, आहे ना मग आपल्याकडे तो. सेल टाकावं लागतील त्याच्यामध्ये. बस उठ आता. बाय कर. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. काय करते? का? खरं का? हा? झाले नाटक सुरू हिचे पुन्हा. पुरी भाजी आहे ना. हाय, मी सुषमा. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सुरुवातीला बोलले होते तुम्हाला की मी आजच्या व्हिडिओमध्ये येणार नाही, कारण थोडा कॉन्फिडन्स लो होता. पण नंतर कळलं की मला व्हिडिओमध्ये येणं गरजेचं आहे, कारण मी स्वतः व्लॉग बनवते. मी असं ठरवलं होतं की आजच्या दिवशी फक्त मी फॅमिली मेंबर्स दाखवील, पण ते शक्य झालं नाही. मला यावंच लागलं. मिस्टर बोलले की तुला पुढे यावंच लागणार. तर मला कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आशा आहे की तुम्हाला आवडला असेल आणि पुढचे अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवील. तर रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तर तुम्ही माझे रोजचे व्हिडिओ बघू शकाल. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. बाय बाय.